नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील जे आहे युनिट 2 ला आपली सुरुवात झालेली आहे आणि युनिट 2 मधलं मुलांनो बघा, आपण काल अभ्यासलं होतं वी शॅल ओव्हरकम ही सुंदर अशी पोएम आपण काय केली होती? अभ्यासली होती. त्यानंतर आपण आज काय करूया? नवीन आपल्या लेसनला आणि नवीन स्टोरीला आपण सुरुवात करूया. तर बघा, आपली जी नवीन स्टोरी आहे 2.2 टू फेबल्स हे बघूया. तर बघा मुलांनो, आपल्याला या स्टोरीमध्ये या 5 स्टेप्समधून जायचं आहे. म्हणजे पहिले लर्न एक्सप्लेनेशन बघूया, ॲक्टिव्हिटीद्वारे प्रश्न पाहूया, जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते. गेमद्वारे प्रश्न सोडूया आणि मग छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर आहेत आपले लाँग क्वेशन आन्सर. आपण याचं सेकंड स्टोरी मधलं पाहू. सेकंड स्टोरी म्हणजे दुसरी स्टोरी होती द टाउन माऊस आणि कुठलं होतं द कंट्री माऊस. तर बघा, या दुसऱ्या स्टोरीमध्ये काय मॉरल मिळालेलं आहे? इन द सेकंड स्टोरी म्हणजे या आपल्या दुसऱ्या स्टोरीमध्ये, दुसऱ्या फेबल स्टोरीमध्ये, द टाउन माऊस हॅड द बेस्ट ऑफ द फूड अँड लक्झरी वेअर ही लिव्ड इन, बट एव्हरी मिनिट्स वॉज लिव्ड इन अ फिअर फॉर हिज लाईफ. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये काय होतं, जो टाउन माऊस होता म्हणजे शहरातला जो उंदीर होता, हॅड द बेस्ट फूड, त्याला काय खायला प्यायला सगळ्यात छान मिळायचं. पिझ्झा, बर्गर, चिकन, मटन त्याला खायला लक्झरियस मिळायचं. अँड लक्झरी, आणि त्याचं राहणीमान पण कसं होतं, खूप आरामदायक होतं. मोठं घर, सगळ्या सुविधा, डायनिंग टेबल, बेडरूम वगैरे अशा सगळ्या सुविधांनी तो उपलब्ध अशा ठिकाणी राहायचा आणि त्याला खायला पण छान मिळायचं. वेअर ही लिव्ड, पण तो जिथे राहत होता, बट एव्हरी मिनिट वॉज लिव्ड इन अ फेअर फॉर हिज लाईफ. पण प्रत्येक मिनिटाला त्याला काय असायचं, तो भीतीमध्ये जगायचा. फिअर म्हणजे प्रत्येक मिनिटाला त्याच्या लाईफमध्ये भीती असायची. ते घरातले मोठे कुत्रे त्याला डिस्टर्ब करायचे, कधी मांजरी डिस्टर्ब करायचा. तर तो नेहमी लक्झरियस आणि चांगलं अन्न मिळायचं, पण तो नेहमी समाधानी नव्हता. त्याला नेहमी सारखं असं भीती असायची. ऑन द ऑन द कंट्री ऑन द कंट्री म्हणजे ग्रामीण भागात काय झालं, द कंट्री माऊस डिडंट हॅव द लक्झरियस लाईफ. म्हणजे जो कंट्री माऊस होता, जो गावाकडचा माऊस होता, त्याला काय डिडंट हॅव द लक्झरियस लाईफ म्हणजे त्याला असं आरामदायक, लक्झरियस सगळं सुख-सुविधायुक्त त्याला असं घर नव्हतं. आणि असं काही एवढं म्हणजे जसं शहरातले लोकं खातात तसं त्याला खायलाही नव्हतं. पण ही वॉज हॅपी अँड लिव्ड ईच डे विथ सॅटिस्फॅक्शन. पण तो प्रत्येक दिवस हॅपी म्हणजे काय, खूप आनंदाने जगत होता. अँड ईच डे विथ सॅटिस्फॅक्शन, आणि समाधानाने जगत होता. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय मुलांनो? समाधान. तो गावात राहून त्याला शांतता होती, त्याला सॅटिस्फॅक्शन होता. आणि खूप समाधानाने तो प्रत्येक दिवस आनंदाने जगत होता. हा डिफरन्स बघितला आपण. द मॉरल ऑफ द स्टोरीज, तर याच्यातून आपल्याला काय संदेश मिळतो? पॉवर्टी विथ सिक्युरिटी इज बेटर दॅन प्लेंटी इन द मिड्स ऑफ द फेअर अँड अनसर्टनिटी अनसर्टनिटी. तर बघा काय दिलेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे, द मॉरल ऑफ द स्टोरी, स्टोरीचा बोध काय मिळतो आपल्याला? पॉवर्टी विथ सिक्युरिटी. पॉवर्टी म्हणजे काय मुलांनो? गरिबी. पॉवर्टीचा अर्थ काय होतो? पॉवर्टीचा होतो अर्थ गरिबी. पॉवर्टी विथ सिक्युरिटी, त्याच्याकडे गरिबी आहे, पण काय आहे? सिक्युरिटी आहे. म्हणजे त्याला कशाचीच भीती नाहीये. सिक्युरिटी आहे म्हणजे तो तो चांगल्या वातावरणात राहतो. त्याला कोणी त्रास देणारं नाहीये, कोणाची भीती नाहीये. म्हणजे तो सिक्युअर आहे. इज बेटर दॅन म्हणजे पॉवर्टी इज सिक्युरिटी म्हणजे गरिबी आहे, पण त्याला संरक्षण सुद्धा आहे. ते इज बेटर दॅन म्हणजे त्याचं हे जे लाईफ आहे ते चांगलं आहे. कशापेक्षा? प्लेंटी इन द मिस्ट ऑफ द फिअर अँड अनसर्टनिटी. तर बघा, प्लेंटी इन द मिड्स ऑफ फिअर म्हणजे त्याला सतत कशात राहावं लागतं? भीतीमध्ये राहावं लागतं. त्याला लक्झरियस लाईफ आहे, खायला-प्यायला आहे, पण त्याला नेहमी भीती असते अँड अनसर्टनिटी असते. म्हणजे त्याला असं म्हणजे त्याचं तो तिथे स्टेबल राहीलच म्हणजे स्टेबिलिटी नसते. त्याच्यात असं स्तब्धता नसते, की त्याला घाबरून तिथून पळून जावं लागतं, लपून राहावं लागतं, कुत्र्यांपासून त्याला वाचून राहावं लागतं. तर त्याच्या लाईफपेक्षा जी त्याची गरिबी आहे ग्रामीण भागातल्या, याची पण त्याच्यात काय आहे? संरक्षण सुद्धा आहे. आणि इथे लक्झरियस लाईफ आहे, पण इथे फिअर आहे, भीती आहे, अनसर्टनिटी आहे, म्हणजे काही असं निश्चित असं सांगता येत नाही. तर दुसऱ्या स्टोरीतला हाच आहे, की आपण लक्झरियस लाईफ किंवा मोठमोठे बंगले, गाड्या-घोड्या किंवा पैसा याच्या मागे न धावता
आपल्याला आपल्याला शांतता कुठे आहे, आपल्याला पीस कुठे आहे आणि आपल्याला संरक्षण कुठे आहे. गरीब जरी असलं, छोटंसं घर जरी असलं, पण ते काय सुख आणि समाधानाने भरलेलं असावं. आणि श्रीमंतही असून तुम्हाला सतत भीतीने राहावं लागत असेल, दडपणाने राहावं नसेल आणि तुमच्या आयुष्यात निश्चितता नसेल, तर त्याला सुख म्हणता येणार नाही. तर अशा 2 सुंदर स्टोऱ्या आपण अभ्यासलेल्या आहेत. 2 फेबल्स अभ्यासलेल्या आहेत. द टू फ्रेंड्स अँड अ बेअर अँड टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. तर ग्रामीण भागातला उंदीर आणि शहरी भागातला. तर या 2 स्टोऱ्यापासून आपल्याला छान-छान मॉरल मिळालेला आहे आणि मुलांनो ते काय करायचंय आपल्याला आपल्याला लाईफमध्ये आपल्याला हे जे बोध मिळाला आहे ते अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला त्यानुसार काय करायचं आहे, वागायचं आहे. म्हणजे हा बोध आपल्याला म्हणजे स्टोरी आपल्याला सांगतात, की आपल्या आयुष्यात अडचणी आल्या किंवा काय आलं तर कसे डिसिजन घ्यायचं आणि कसं वागायचं, खरं किंवा खोटं कसं ओळखायचं, चांगलं किंवा वाईट कसं ओळखायचं हे आपल्याला ते बोध देतात. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजलेली असेल. आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. आता मुलांनो याच्या आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. बघा टू फेबल्समध्ये मुलांनो आपण स्टोरी अभ्यासलेली आहे आणि दोन्ही स्टोऱ्या खूप छान होत्या. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया मुलांनो. जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीद्वारे काय करूया, आपण जे स्टोरी अभ्यासलेली आहे तर त्याच्याचद्वारे काय करायचं आहे आपल्याला प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, पर्यायवाचक, पर्यायी जे हे असतात फिलिंग द ब्लँक्स वगैरे तसे प्रश्न येतात तर ते आपण इथे बघूया. तर बघा इथे काय दिलेलं आहे, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राइट आन्सर. आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि इथे 2 आपल्याला काय दिलेले आहेत, ऑप्शन आहेत. तर योग्य जे ऑप्शन आहे, जे पर्याय आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे मुलांनो. तर सर्वप्रथम काय करूया मुलांनो, आपण प्रश्न वाचूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, अ फेबल युजुअली एंड्स विथ अ. अ फेबल म्हणजे ज्या दंतकथा असतात युजुअली एंड्स विथ अ. तर त्याचा एंड्स म्हणजे त्याचं जे एंडिंग होते किंवा जेव्हा त्या कथा समाप्त होतात, तर तेव्हा त्या कशाद्वारे समाप्त होतात? त्याच्यातून मॉरल म्हणजे आपल्याला बोध मिळतो का? की फुल स्टॉप की पूर्णविराम लागतो? तर काय मिळतात मुलांनो? फेबलच्या एंडिंगला आपल्याला काय मिळते? स्टोरीमधून काय मिळतं? मॉरल येईल की फुल स्टॉप? तर काय मिळतं मुलांना आपल्याला? काय मिळतं? मॉरल म्हणजेच काय बोध बोध मिळतो त्यातून. तर योग्य उत्तर काय आहे? मॉरल. अ फेबल युजुअली एंड्स विथ अ मॉरल म्हणजे बोधकथेतून तो काय त्याचा एंड होतो. आता दुसरा प्रश्न बघा, वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर बेंड फॉरवर्ड मीन्स. बघा, वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर. वॉक्ड अवे म्हणजे जेव्हा चालतो तो इट्स शोल्डर म्हणजे शोल्डर म्हणजे आपले खांदे, बेंड फॉरवर्ड म्हणजे चालताना तो आपले खांदे झुकवून चालतो. मीन्स त्याचा अर्थ काय होईल? थंडर होईल की स्लाउज्ड होईल. थंडर म्हणजे वारा वगैरे जे म्हणतो आपण तो आणि स्लाउज्ड म्हणजे खांदे वाकवणे. तर काय येईल याचा जे या ही याचं जे मीनिंग आहे, त्याचा जो शब्द आहे, तर काय येईल मुलांनो? योग्य उत्तर काय असेल? तर स्लाउज्ड. स्लाउड म्हणजेच काय? वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर बेंट फॉरवर्ड म्हणजे खांदे वाकवून चालणे. बघा तिसरा प्रश्न, वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ऑफ अ. वन ऑफ द ट्रॅव्हलर म्हणजे जो एक प्रवासी होता, वॉज गुड ॲट म्हणजे तो कशामध्ये चांगला होता? क्लाइंबिंग ट्रीज म्हणजे झाडं चढण्यामध्ये चांगला होता, की स्विमिंग की पोहण्यामध्ये? तर काय होतं आपण स्टोरीमध्ये आठवा. तर काय येईल उत्तर सांगा? बरोबर आहे तुमचं उत्तर. तर क्लाइंबिंग ट्रीज म्हणजे त्याला झाडावर चढण्याची कला माहीत होती. चौथा प्रश्न बघा, टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट टू हिज डॅश इन द कंट्री. जो शहरातला माऊस होता, टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट. तो भेटायला गेला होता. ऑन हिज इन द कंट्री म्हणजे तो ग्रामीण भागात कोणाला भेटायला गेलेला होता? ऑप्शन आहे बघा फादर आणि कझिन. फादर म्हणजे तो त्याच्या वडिलांना भेटायला गेलेला होता, की कझिन म्हणजे त्याच्या चुलत भावाला. तो कोणाला भेटायला गेला होता मुलांनो? उत्तर सांगा. काय आहे त्याचं योग्य उत्तर? तर कझिन. तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता 5वा प्रश्न बघूया मुलांनो. काय दिलेला आहे? कंट्री माऊस डिड नॉट लाइक डॅश ड्युरिंग डिनर टाईम. म्हणजे कंट्री माऊस जो ग्रामीण भागातला उंदीर होता, डिड नॉट लाइक म्हणजे त्याला आवडत नव्हतं. ड्युरिंग डिनर टाईम म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळेस त्याला काय आवडत नव्हतं? म्युझिक म्हणजे मोठा आवाज किंवा संगीत आवडत नव्हतं. इथे म्युझिक म्हणजे ते कुत्र्याचं भुंक नाही त्याला असं म्हटलंय आणि प्ले म्हणजे खेळायला नव्हतं आवडत. तर काय येईल मुलांनो उत्तर? तर उत्तर तुमचं बरोबर आहे म्युझिक. कंट्री माऊस डिड नॉट लाइक म्युझिक ड्युरिंग डिनर टाईम म्हणजे त्याला रात्रीच्या जेवणाच्या वेळेस खूप मोठा आवाज असा नाही आवडायचा. बघा 6वा,
इसाप वॉज फेमस ग्रीक स्टोरी टेलर. जो इसाप आहे तो फेमस म्हणजे एक मोठा प्रसिद्ध ग्रीक म्हणजे ग्रीकमधला स्टोरी टेलर कथाकार होता का? की हा सेंटन्स ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो सांगा? व्हेरी गुड. तर हे काय आहे? ट्रू आहे. तो इसाप हा जो ग्रीक स्टोरी टेलर होता. 7वा प्रश्न बघूया. टू फ्रेंड्स वर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ डेझर्ट. आता तो जो 2 फ्रेंड होते वर ट्रॅव्हलिंग ते प्रवास करत होते, सोबत प्रवास करत होते थ्रू अ डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट. ते वाळवंटातून प्रवास करत होते का मुलांनो? आता हे सेंटन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय आहे उत्तर? फॉल्स. कारण ते डेझर्टमधून नाही तर फॉरेस्टमधून प्रवास करत होते. ते ते जंगलातून. म्हणून हे काय आहे सेंटन्स? फॉल्स आहे. म्हणजे चुकीचं आहे. बघा मुलांनो हा जो शेवटचा प्रश्न आहे ते आपण वाचूया. काय दिलेला आहे? पुट अप विथ मीन्स एक्सेप्टिंग समथिंग दॅट इज अनप्लीझंट विथआऊट कंप्लेंट. पुट अप विथ मीन्स काय आहे? हा जो फ्रेज आहे, हा वाक्प्रचार आहे. कशासाठी वापरलेला आहे? पुट अप विथ म्हणजे आपल्याला जर एखादी परिस्थिती म्हणजे ती परिस्थिती सहन होत नसली, तरी आपण ती नाखुशीने काय करतो? एक्सेप्ट करतो. नाखुशीने तिथे राहतो. तर बघा याचा अर्थ आहे मीन्स एक्सेप्टिंग समथिंग दॅट इज अनप्लीझंट. अनप्लीझंट म्हणजे ती परिस्थिती आपल्याला आवडत नसली तरी ते काय करतो आपण एक्सेप्ट करतो विथआऊट कंप्लेंट. म्हणजे कुठलीही कंप्लेंट न करता आपल्याला ती परिस्थिती आवडत नाही, तो वातावरण आवडत नाही तरी तो आपण सहन करतो. म्हणजेच काय पुट अप विथ. तर याचा अर्थ याचा दिलेला अर्थ हेच आहे का? एक्सेप्टिंग समथिंग दॅट इज अनप्लीझंट विथआऊट कंप्लेटिंग. म्हणजे परिस्थिती आपल्याला आवडत नसताना ती एक्सेप्ट करणे, स्वीकारणे. तर काय आहे मुलांनो याचं जे उत्तर आहे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर उत्तर काय आहे मुलांनो? अगदी सांगा पाहू. तर काय आहे आपलं ट्रू म्हणजेच बरोबर आहे. पुट अप विथ म्हणजे आपल्याला आवडत नसलं तरी ती परिस्थिती एक्सेप्ट करणे. तर अशा प्रकारे मुलांनो ॲक्टिव्हिटीद्वारे जे 9 क्वेशन्स होते ते आपण काय केलेले आहेत? सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. तर बघा मुलांनो, आता इथे गेम दिलेला आहे आणि गेममध्ये पण प्रश्न आहेत. आपल्याला 4 ऑप्शन आहेत आणि गेमच्याद्वारे म्हणजेच तुमचा जो आवडता हे जे गेम आहे, खेळाच्याद्वारे आपण काय करूया, प्रश्नांची उत्तरे सोडवूया. तर बघा, आपण आता कुठला गेम घेऊ? आता आपण मुलांनो क्रिकेटवाला गेम घेऊ, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे 4 कलरफुल बॉल्स आहेत. रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो आणि त्याच रंगाचे आपल्याला ऑप्शनसुद्धा आहेत. तर जो योग्य उत्तर असेल त्या रंगाचा बॉल आणि बॉलला आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे बॉलिंग करायची आहे. जर आपण योग्य उत्तर दिलं तर काय होईल आपल्याला छान म्हणजे रन मिळतील नाहीतर काय आपण आउट होऊन जाऊ. तर बघा पहिला जो प्रश्न आहे, डिड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? बघा डिड द बेअर म्हणजे जो बेअर होता, अस्वल होता, रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर म्हणजे तो खरंच त्या प्रवाशाच्या किंवा त्या मुलाच्या कानात कुजबुजला का? तर खरंच कुजबुजला का? येस ही डिड. हो, त्या बेअरनी तसं केलं. नो ही डिडंट त्याने तसं नाही केलं. मे बी म्हणजे हो किंवा कान्ट से आपण सा अ, अ, कान्ट से म्हणजे आपण सांगू शकत नाही. तर खरंच बेअर त्याच्या कानात कुजबुजला का? तर काय आहे मुलांनो उत्तर? तर नाही, तो त्याच्या कानात कुजबुजला नाही. त्याने स्निफ्ड केलं म्हणजे त्याला असं हुंगून बघितलं, की हा जिवंत आहे की मेला तर मग हा योग्य उत्तर काय आहे? नो ही डिडंट म्हणजे त्याने तसं केलं नाही. तर बघा हा ब्लू रंगाच्या बॉलने काय करूया आपण बॉलिंग करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न बघा मुलांनो, वन वर्ड फॉर कॉम्रेड इज कॉम्रेडचा अर्थ काय होतो? कॉम्रेडमध्ये आपण बघितलं होतं शब्दार्थामध्ये त्याचा अर्थ काय आहे? अ फ्रेंड म्हणजे मित्र, अ फोय, एन एनिमी शत्रू, की अ चाइल्ड म्हणजे मुलगा. तर काय कॉम्रेड म्हणजे काय होते मुलांना? अ फ्रेंड. कॉम्रेडचा अर्थ होतो फ्रेंड म्हणजे मित्र. तर हा रेड रंगाने दिलेला आहे. तर आपण रेड रंगाचा बॉल प्रेस करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. व्हॉट डिड द कंट्री माऊस गिव्ह द टाउन माऊस टू ईट? म्हणजे जो कंट्री माऊस आहे, जो गावखेड्यातला जो उंदीर होता, त्यांनी टाउन माऊसला म्हणजे शहरातल्या उंदीरला काय खायला दिलं? गिव्ह पॉरीज. पॉरीज म्हणजे असं खीर वगैरे असते तशी दिली का? गिव्ह आईस्क्रीम. आईस्क्रीम खायला दिलं. गिव्ह बीन्स, चीज एंड ब्रेड. बीन्स, चीज आणि ब्रेड दिलं का? की गिव्ह राईस की त्यांनी त्याला भात खायला दिले. तर काय दिलं मुलांनो? व्हेरी गुड. आपला चांगला म्हणजे वाचून झालं होतं, मी समजावून पण सांगितलं होतं. तर काय दिलेलं होतं? गिव्ह बीन्स, चीज एंड ब्रेड. तर आपण ग्रीन रंगाच्या बॉलला प्रेस करूया. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता मुलांनो आपला चौथा प्रश्न बघा तुम्ही. हू रस्ड आउट अपॉन द फ्रेंड्स? हू रस्ड आउट अपॉन द फ्रेंड्स?
म्हणजे कोण त्याला असं हे करून गेलं होतं, रश्ड आउट अपॉन द फ्रेंड. अ लायन, अ स्क्वेरल, अ मंकी, अ बेअर. तर कोण त्यांच्या समोरून यायला लागलं होतं मुलांना? कोण रस्ड रस्ड म्हणजे समोरून येणे. तर कोण त्यांच्याकडे त्यांच्या दिशेने यायला लागलं होतं मित्रांच्या? अ लायन म्हणजे सिंह, स्क्विरल म्हणजे खारुताई, मंकी मंकी की बेअर. तर काय होतं मुलांना? अ बेअर. तर बघा ते येलो रंगाच्या याच्याने आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे. व्हॉट डिड द टू माईस ईट व्हेन दे रीच्ड द टाउन? आता ते दोन्ही म्हैस जेव्हा शहरात पोहोचले, तर अ, त्यांनी काय खाल्लं? व्हॉट डिड द टू माईस म्हणजे त्या उंदरांनी अ, जेव्हा शहरात पोहोचले, व्हेन दे रीच्ड द टाउन शहरात पोहोचल्यावर त्यांनी काय खाल्लं? एट जेली एंड केक, जेली आणि केक खाल्लं, की एट ब्रेड, ब्रेड खाल्लं त्यांनी, एट ब्राउनीज खाल्लं, की नथिंग, की काहीच नाही खाल्लं. तर काय खाल्लं होतं मुलांनो त्यांनी? सांगा. एट जेली अँड केक आणि तुम्ही सांगितलेलं हे जे उत्तर काय आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. म्हणून आपण रेड बॉलला काय करूया, प्रेस करूया आणि आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो, आपण 5ही प्रश्नांची जी उत्तरं आहे, ती काय केलेली आहे, सॉल्व्ह केलेली आहे. यानंतर जी आपली टेस्ट आहे छोटीशी, ती काय करूया आपण आता टेस्ट सोडवूया. तर बघा टेस्टमध्ये किती प्रश्न आहेत आपल्याला? 5 प्रश्न आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. इथे वेळ दिलेली आहे, तर लवकरात लवकर कमी वेळेत आपण कसं सोडवतं हे बघूया. हे आपलं अभ्यासलेलं आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे? डिड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? म्हणजे जो बेअर होता तो खरंच त्याच्या कानात जो ट्रॅव्हलर होता त्याच्या कानात कुजबुजला का? येस ही डिड. होय त्याने तसं केलं. मे बी कदाचित. नो ही डिडंट. नाही त्याने तसं केलं नाही आणि कांट से सांगता येत नाही. ते काय खरंच कुजबुजला होतं का मुलांना? नाही. त्याने फक्त स्निफ्ड केलं होतं. त्याला हुंगून बघितलं होतं. तर नो ही डिडंट. बघा दुसरा हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड. हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स म्हणजे त्यांच्याकडे कोण आलं होतं? त्यांच्या दिशेने कोण आलं होतं? अ लायन, अ मंकी, अ स्क्विरल की अ बेअर? कोण आलं होतं मुलांना? व्हेरी गुड. लवकरच सांगितलं तुम्ही. बेअर म्हणजे फ्रेंड्सकडे कोण येत होतं? त्या ट्रॅव्हलरकडे बेअर येत होता. व्हॉट डिड द माईस एट व्हेन दे रीच्ड द टाउन? म्हणजे जे उंदीर जेव्हा शहरात पोहोचले, तेव्हा त्यांनी काय खाल्लं? दोन्ही उंदरांनी काय खाल्लं? जेली अँड केक, ब्राउनीज, ब्रेड की नथिंग? तर काय खाल्लं होतं त्यांनी मुलांनी? मुलांनो एट जेली अँड केक त्यांनी खाल्लं होतं. बघा वन वर्ड फॉर कॉम्रेड इज कॉम्रेडचा म्हणजे अर्थ, त्याचाच अर्थपूर्ण शब्द काय आहे? फ्रेंड, एनिमी, फोय की चाइल्ड? तर काय आहे मुलांनो? कॉम्रेड म्हणजेच काय? मित्र. तर उत्तर आहे अ फ्रेंड. आता 5वा प्रश्न बघा. व्हॉट डिड द कंट्री माऊस गिव्ह द टाउन माऊस टू ईट? म्हणजे कंट्री माऊसनी टाउन माऊसला काय खायला दिलं? काय खायला दिलं? पॉरेज, गिव्ह बीन्स, चीज एंड ब्रेड, आईस्क्रीम की राईस खायला दिला? तर काय आहे उत्तर मुलांनो? आपण सुरुवातीला सेंटेन्स बघितलं होतं. त्यांनी बीन्स, चीज एंड ब्रेड खायला दिलं होतं. तर अशा प्रकारे मुलांना आपण 5ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि आता आपण बघूया आपल्या 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत की चूक. ते काय आहेत मुलांना? आपल्या 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत. तर बघा अशा प्रकारे आपल्या 4 स्टेप्स पूर्ण झालेल्या आहेत. आता 5वं जे बघूया क्वेशन आन्सर म्हणजे प्रश्नांची उत्तरं ते काय आहे आता आपण अभ्यासूया. व्हॉट इज फेबल? फेबल म्हणजे काय आहे? तर काय आहे मुलांनो फेबल म्हणजे अशा ज्या दंतकथा असतात ज्याच्यात ॲनिमल, इनॅनिमेटेड थिंग्स ह्या काय करतात? बोलतात आणि फेबलमधून शेवटी जो शेवटची जी लाईन असते ती काय करते? आपल्याला बोध देते, एक मॉरल देते. तर बघूया याचं उत्तर काय आहे? A fable is a very short story. काय आहे? A fable is a very short story usually with animal characters or even inanimate inanimate things that speak. तर फेबल काय आहे? ही एक शॉर्ट स्टोरी आहे. म्हणजे अशी एक छोटीशी स्टोरी असते युजुअली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स याच्यात जे प्राण्यांचे जे कॅरेक्टर असतात, प्राणी जे असतात अँड इव्हन इनॅनिमेट म्हणजे ज्या निर्जीव इनॅनिमेट म्हणजे ज्या निर्जीव ज्या वस्तू असतात अ, ज्या वस्तू असतात दॅट स्पीक त्या बोलताना आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यात जसे दगड, पान, फुलं आपल्याला बोलताना दिसतील. वाघ, सिंह हे काय आपल्याला असं वाटतं स्टोरीमध्ये बोललेलं
दाखवलं जाते. तर अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी युजुअली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स ऑर इव्हन इनॅनिमेटेड थिंग्स दॅट स्पीक. तर फेबल अशी छोटी स्टोरी असते ज्याच्यात ॲनिमल आणि ते इनॅनिमेटेड ज्या थिंग्स असतात त्या काय करतात मुलांना आपल्याला बोलताना दिसतात. आता दुसरा प्रश्न बघूया. व्हाय डिड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट? म्हणजे इथे विचारलेलं आहे व्हाय डिड द अदर ट्रॅव्हलर म्हणजे दुसरा जो प्रवासी होता किंवा जो दुसरा फ्रेंड होता लाय विथ हिज फेस इन द डस्ट. त्याने त्याचा जो फेस आहे तो त्यांनी काय केलेला असा मातीत असा उलटा झोपला. लाय म्हणजे पडणे. तो काय जमिनीवर पडला आणि त्यांनी त्याच्या फेसला काय लावली? माती लावली. म्हणजे डस्ट लावली. फेस इन द डस्ट आणि चेहऱ्याला माती लावून तो असा जमिनीवर का बरं झोपला? का बरं लोळला? काय आहे त्याचं उत्तर? द अदर ट्रॅव्हलर हर्ड दॅट बेअर्स डू नॉट ईट डेड ॲनिमल्स. त्याने दुसऱ्या प्रवाशांनी किंवा दुसऱ्या मित्रांनी असं ऐकलं होतं, की ज्या मेलेल्या माणसांना जे बेअर आहे म्हणजे अस्वल आहे ते काय खात नाही. म्हणजे त्यांना मेलेल्या प्राण्यांना ती अन्न म्हणून खात नाही, हे त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं. सो ही टूक अ चान्स. तर त्यांनी तो चान्स घेऊन बघितला अँड थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट डाउन अपॉन द ग्राउंड आणि तो काय स्वतः त्या ग्राउंडवर म्हणजे जमिनीवर काय जमिनीकडचं तोंड केलं आणि तो तिथे लोळत पडला अँड प्रिटेंडेड म्हणजे तो तसं ढोंग करू लागला टू बी अ डेड मॅन. त्यांनी असं नाटक केलं की तो मेलेला मनुष्य आहे टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द बेअर आणि अशापासून काय केलं त्यांनी स्वतःचं अस्वलापासून रक्षण केलं. तर काय आहे मुलांनो, व्हाय डिड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट म्हणजे दुसरा प्रवासी होता तो जमिनीवर का लोळला आणि त्यांनी चेहऱ्याला माती म्हणजे का बरं लावली? तर बघा द अदर ट्रॅव्हलर हॅड हर्ड दॅट बेअर्स डू नॉट ईट डेड ॲनिमल्स. त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं, की जे अस्वल आहे ती मेलेल्या प्राण्यांना खात नाही. सो ही टूक अ चान्स अँड थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाउन अपॉन द ग्राउंड. तर त्याने स्वतःला काय केलं, फ्लॅट केलं म्हणजे खाली जमिनीवर लोळला आणि त्याचं तोंड जे आहे त्यांनी उलटं केलं अँड प्रिटेंडेड आणि तो असा नाटक करू लागला टू बी अ डेड मॅन. तो त्यांनी असं मेल्याचं नाटक केलं टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द बेअर. त्याने असं बेअरपासून काय केलं, अस्वलापासून स्वतःचं रक्षण केलं. तिसरा प्रश्न बघा, डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. तर तुम्हाला काही फीचर्स सांगायचे आहेत. असं फीचर्स सांगायचे आहे, की कंट्री लाईफचं म्हणजे जीवन कसं असतं आणि टाउन लाईफचं कसं असतं. तर बघा कंट्रीमध्ये पाहाल गावखेड्यात काय असते, शांतता असते, दगदगीचं जीवन नसतं, सगळीकडे हिरवळ असते, सुख आणि समाधान असते आणि तेच तुम्ही शहराचं टाउन लाईफ बघाल तर खूप फास्ट असते, दगदग असते आणि नेहमी सतत आपल्याला असं फिअर असतो, की आपल्याला भाडं द्यायचंय, हे करायचंय, ते करायचंय, अशी फास्ट लाईफ असते. तर बघूया याच्यातला डिफरन्स. कंट्री लाईफ इज अ सिंपल म्हणजे गावातलं लाईफ काय असते, साधं असते. काम अँड क्वाईट म्हणजे खूप असं शांत, खूप असं हळूवार असते आणि क्वाईट म्हणजे शांत असते. इट हॅज अ ब्युटिफुल नेचर. तिथे खूप निसर्गरम्य असं वातावरण राहतं. ऑल अराउंड म्हणजे सगळीकडे असं नैसर्गिक वातावरण असतं, हिरवळ असते विथ हार्ड वर्क अँड लेस अर्निंग. तिथे खूप मेहनत करावी लागते. गावात तुम्ही शेती करताना बघाल, की शेतात खूप मेहनत करावी लागते, पण लेस अर्निंग पण पैसे काय मिळतात? कमी मिळतात. इन द कॉन्ट्रास्ट टू धिस टाउन लाईफ आणि त्याच्याच विरुद्ध शहरातला लाईफ असते. टाउन लाईफ इज फुल ऑफ हरी अँड वरी. शहरातली लाईफ काय असते? फुल ऑफ हरी, खूप घाईची असते आणि वरी म्हणजे आपल्याला खूप काळजी असते, चिंता असते प्रत्येक गोष्टीची. अँड इट हॅज मॉडर्न आणि शहरातलं लाईफ बघाल थोडंसं मॉडर्न असतं. खेड्यातल्या पेक्षा थोडंसं अपडेट असते. राहण्याची पद्धत वेगळी असते, खाण्याची पद्धत वेगळी असते. ट्रान्सपोर्ट वगैरेचे काय साधनं भरपूर असतात. तर इट हॅज मॉडर्न म्हणजे ती काय असते मॉडर्न असते ऑफ कम्युनिकेशन विथ स्ट्रीट्स अँड स्ट्रेन्स. तर बघा इथे काय असते, इथे यांच्या कम्युनिकेशन बोलभाषेत फरक असतो विथ द काय आहे मॉडर्न मीन्स इथे आपण म्हणतो शहरातलं लाईफ मॉडर्न असते. पण मॉडर्न मीन्स काय? मॉडर्नचा अर्थ काय काय आहे? कम्युनिकेशन विथ हिज स्ट्रेस म्हणजे त्यांचे बोलतात वगैरे, पण त्यांना स्ट्रेस असतो. म्हणजे काय असतो? खूप तणाव असतो. स्ट्रेस म्हणजे काय? तणाव असतो अँड अँड स्ट्रेन्स.
स्ट्रेस म्हणजे खूप असा तणाव असतो, अशी खूप दगदग असते. तर असं ह्या दोघांच्या लाईफमध्ये शहरातलं आणि खेळातल्या लाईफमध्ये काय असते मुलांनो, तफावत असते. बघा मुलांनो, हा चौथा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओन्ली? जे कंट्री माऊसनी काय म्हटलेलं आहे, ओन्ली हा शब्द वापरलेला आहे, तर त्याचा अर्थ काय आहे? तर बघूया आपण काय आहे त्याचा अर्थ. द वर्ड ओन्ली सजेस्ट, हा जो शब्द आहे ओन्ली, आपल्याला सजेस्ट करतो म्हणजे काय दाखवतो? दॅट द कंट्री माऊस इज युज्ड, म्हणजे ओन्ली हा शब्द कंट्री माऊसनी वापरलेला आहे. ग्रामीण भागातल्या उंदराने वापरलेला आहे आणि तो काय दाखवतो आपल्याला? इट यूज्ड टू ग्रोवलिंग. ग्रोवलिंग म्हणजे काय? गुरगुरणे अँड बार्किंग म्हणजे भुंकणे. त्याला गुरगुरणं आणि भुंकणं ऑफ द डॉग्स, म्हणजे ते कुत्र्यांचं गुरगुरणं आणि भुंकणं आहे ते त्याला काय वाटतं? हेन्स ही कन्सिडर्ड देम अनइम्पोर्टंट. तर त्याला काय कन्सिडर्स देम अनइम्पोर्टंट. तर त्याला काय वाटतं? हे अनइम्पोर्टंट आहे, म्हणजे याला काही अर्थ नाहीये. म्हणून त्यांनी हा जो शब्द आहे काय वापरलेला आहे? ग्रोवलिंग हा शब्द वापरलेला आहे. पुन्हा एकदा बघूया. द वर्ड ओन्ली सजेस्ट दॅट द कंट्री माऊस इज यूज्ड टू द ग्रोवलिंग अँड बार्किंग ऑफ द डॉग्स, हेन्स ही कन्सिडर्ड देम अनइम्पोर्टंट. ही कन्सिडर्ड देम अनइम्पोर्टंट. त्याला असं वाटतो, की त्याला म्हणजे ह्या कंट्री ग्रामीण भागातल्या शब्दांनी जो ओन्ली हा शब्द जो वापरलाय, तो त्यांनी याच्यासाठी वापरलेला आहे, जे कुत्रे ग्रोवलिंग करतात, गुरगुरतात आणि खूप भुंकतात. तर त्याला असं वाटतं हेन्स ही कन्सिडर्ड देम अनइम्पोर्टंट. म्हणजे अनइम्पोर्टंट, त्याला ते इम्पोर्टंट किंवा असं महत्त्वाचं म्हणजे वाटत नाही. ते शहरातलं जे लाईफ आहे किंवा ते कुत्र्याचं भुंकणं, गुरगुरणं त्याला ते अजिबात आवडत नाही. म्हणून त्याला काय ते त्यांच्यासाठी ते काय आहे त्याच्यासाठी अनइम्पोर्टंट, म्हणजे काय महत्वाचं नाहीये. बघा जो 5वा प्रश्न आहे, हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स, म्हणजे त्या फ्रेंड्स त्या मित्रांकडे घाईघाईने कोण येत होतं? हू म्हणजे कोण? कोण येत होतं मुलांनो? अ बेअर. काय आहे? म्हणजे अस्वल त्यांच्या दिशेने घाईघाईने येत होती. हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स? अ बेअर रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स, म्हणजे जे बेअर आहे ते त्यांच्याकडे घाईघाईने येत होतं. 6वा प्रश्न, वेअर वर दे ॲट द टाईम? वेअर वर दे ॲट दॅट टाईम? बघा, वेअर वर दे ॲट दॅट टाईम म्हणजे ते ते कुठून जात होते? पासिंग थ्रू अ वूड, म्हणजे ते कुठून जात होते? जंगलातून जात होते. वूड म्हणजे काय मुलांनो? जंगल. वेअर वर दे ॲट टाईम, त्यावेळेस ते कुठे होते? पासिंग थ्रू अ वूड, म्हणजे ते जंगलातून जात होते. 7वा प्रश्न, डिड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? म्हणजे इथे विचारलेलं आहे, जे बेअर आहे ते त्या मुलाकडे गेले होते, जो झोपलेला होता. तर त्याच्या कानात खरंच जाऊन बेअर बोलली का? कुजबुजली का? तर इथे तेच विचारलेलं आहे. डिड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? म्हणजे बेअर खरोखरच त्याच्या कानात जाऊन बोलली का? तर काय येईल मुलांना याचं उत्तर? येस येईल की नो येईल? तर उत्तर काय असेल? नो. नो इट डिडंट, म्हणजे तिने तसं काहीही केलं नाही. आता शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इस द मॉरल ऑफ द स्टोरी? आपल्याला या स्टोरीचं मॉरल म्हणजे बोध काय मिळतो मुलांनो? तर काय मिळतो आपल्याला? बेटर बीन्स अँड ब्रेड इन द पीस दॅट केक्स अँड जेलीज इन फिअर, इट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. इथे काय म्हटलेलं आहे? बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस, म्हणजे काय आहे? दॅन केक्स अँड जेलीज इन अ फिअर, म्हणजे केक्स आणि जेलीज म्हणजे हे जे चांगले पदार्थ आहेत, महागडे पदार्थ आहेत, हे आपण फिअर केक्स अँड जेलीज म्हणजे चांगले जे खाद्यपदार्थ आहेत, ते आपण घाबरत-घाबरत खाण्यापेक्षा आपण गावाकडची जे बेटर बीन्स अँड जे ब्रेड आहेत, म्हणजे गावाकडे जे आपण खातो, साधं जे अन्न खातो, जे भाजी-भाकरी म्हणू आपण आपल्या भाषेत, इथे ते इंग्लिश स्टाईलने लिहिलेलं आहे म्हणून तिथे ब्रेड एंड बीन्स म्हटलेलं आहे. तसं गावातली ब्रेड एंड बीन्स शहरातल्या जेली आणि केकपेक्षा जास्त शांत आहे. म्हणजे शहरात जेलीज आणि केक्स काय आपण म्हणजे भीतीत खाण्यापेक्षा गावाकडची जी भाजी-भाकरी आहे किंवा ब्रेड एंड बीन्स आहे, ते खाणं जास्त शांततेचे आहे आणि त्याच्यात जास्त आनंद आहे. हे आपल्याला सांगितलं आहे, इज द मॉरल ऑफ द स्टोरी. तर आपल्याला सांगितलेलं आहे, की गावाकडचे जे लाईफ आहे ते खूप दगदगीचं आहे आणि तिथलं जे लक्झरियस लाईफ किंवा जे आपल्याला असं छान-छान पदार्थ दिसतात, ते कुठेतरी घाबरत खाण्यापेक्षा आपल्या ज्या गावात आणि जे शांततेत आपण आपली भाजी-भाकरी खातो किंवा जे बीन्स अँड बटर खातो, ते जास्त योग्य आहे आणि ते जास्त शांततेचं आहे. हे मॉरल आपल्याला या स्टोरीतून मिळालेलं आहे.
तर बघा मुलांनो, अशा प्रकारे काय केलेली आहे, आपण 8ही प्रश्नाची उत्तरं अभ्यासलेली आहेत आणि टू पेबल्स म्हणजे ह्या ज्या दंतकथा होत्या 2 ग्रीक ज्या इसाप नीतीमधून ह्या ज्या स्टोरी घेतलेल्या होत्या, त्या आपण छान अभ्यासलेल्या आहेत. त्याचं मॉरल अभ्यासलेलं आहे, प्रश्न उत्तर बघितले आणि शब्दाचे अर्थसुद्धा आपण समजून घेतले. तर मुलांना तुम्हाला या ज्या 2 स्टोऱ्या आहेत त्या आवडल्या असतील आणि नक्कीच तुम्ही ही जी स्टोरी आहे ती एन्जॉय केलेली असेल आणि त्याच्यातून जे मॉरल आहे ते तुम्हाला म्हणजे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात कराल, अशी मी अपेक्षा करते. आणि आपलं हे जी स्टोरी आहे इथेच संपलेली आहे. धन्यवाद.